मन्मत्स्वामी सिद्ध पुरुष तापत्रयतो निवारे भक्तजना सहाय्यकरे आतिहीन उद्धारिणे तापत्रयतो निवारे भक्तजना सहाय्यकरे लक्ष्मण त्याता दीन लक्ष्मण त्याता दीन हो स्मरण तापत्रयतो निवारे भक्तजना सहाय्यकरे शिवहर सर्वलोकानां प्रकरतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि नमस्ते शारदा देवी वास्ति अमृतवासिनी त्वमहं प्रार्थये नित्यं विश्वेशलिंग संभूतं विश्वविद्या विबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरो पंचाचार्य करो प्रथमनं
शंभू महादेव आणि ज्यांच्या नगरीमध्ये ज्यांच्या सानिध्यात ही सेवा चाललेली आहे असे समाधी राजे संजीवनी समाधी राजे संत शिरोमणी मनमंत माऊली यांच्या समोर आज असा हा योग अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरस्य पारायण अन्नदान प्रवचन शिवपाठ असा सर्व कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये आज तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा संयोजक मंडळ हैबतपुरे समजे 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 किती मास्तर बाबू अण्णा आमचे पाटील येत गुप्ते येत देशमुख साहेब येत गायक येत कुणाचं नाव घेऊ आमचे किल्ले सर येत रंगाचार्य येत पुरे सर येत समध्याच्या समध्याच्या मोठा मोठा छोटा मागून आमचे आप्पा सुद्धा आहेत आवर्जून आज कीर्तन आहे त्यांच्या गावात सुद्धा कीर्तन झालं आणि अशा सर्वांच्या सहकार्यानं असा हा योग साधून आलेला आहे उपस्थित सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ आभार व्रत लहान असू द्या थोर असू द्या अशा सर्वांच्या सहकार्यातून असा चालू असलेला कीर्तनाचा हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या पामर अतिशय समजे विद्वान मंडळी काय बोलावं तुमच्या या माणूस मी आधी काय बोलावं तुमच्यासमोर पण तरी सुद्धा असा हा योग या ठिकाणी साधून आलेला आहे आणि म्हणून महिला मंडळ असू द्या पुरुष मंडळ असू द्या आता काय कुणाचं नाव घ्यायचं राहिलं तुला काय विशेष नाही सर्वांच्या हृदय कमळी विराजमान असलेल्या त्या शिवज्योतीला नमस्कार करायचा आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात करायची नमस्कार माझा ज्योतीला चिंतनासाठी जो अभंग घेतलेला आहे लक्ष्मण महाराज माझ्या माऊलीचं गुण गातात बाबू अण्णाने गुण गावं पक्वाज मास्तराचं काय पक्वाज वाचला हो पक्वाज मास्तर म्हणा काय पिटी चलती हो हा समते भक्त म्हणे म्हणा काय अर्थ सांगतेत हो हा असं दुसऱ्याला थाप टाकावी
काय रात्री कीर्तन केलं तुला कोण म्हणतं विचारलं कुणी मी केलंय का नाही केलंय म्हणून विषय ते नाही थाप दुसऱ्यांना पाठीवर टाकावी आणि त्या पद्धतीनं माऊली काय म्हणतात लक्ष्मण महाराज म्हणतात की बाबा रे मन्मथ स्वामी सिद्ध पुरुष लक्ष्मण महाराज म्हणतात काय म्हणतात मन्मथ स्वामी सिद्ध पुरुष स्तवा तोडील भवपास त्या माऊलीची काय करा भक्ती करा त्या माऊलीचं काय करा भजन करा त्या माऊलीचं काय करा नाम जप करा त्या माऊलीची आराधना करा अष्टोपचार षष्टोपचार पंचोपचार काय पूजा करायची ती करा कोणाची माऊलीची आणि जर तुम्ही पूजा केली तर लक्ष्मण महाराज सांगतात की बाबा रे तुमचे पास तुटून जातील मन्मथ स्वामी सिद्ध पुरुष स्तवा प्रार्थना करा स्तवा तोडील भवपाश आणि जर हे पास तुटून गेले 3 ताप माणसाच्या मागे लागलेले आहेत तापत्रयत्व निवारी ही 3 ताप सुद्धा कशामुळे निवर्तत जर तुम्ही त्या माऊलीची भक्ती केली तर तापत्रयत्व निवारी आणि भक्तजना सोपा अर्थ भक्तजना सहाय्य करी आणि त्याच्या पुढे जाऊन लक्ष्मण महाराजांनी सांगितलं अतिहीन अतिहीन उद्धारिले आणि इतकं सुख दिलं कोणत्याच मापाने मोजायला येत नाही इतकं सुख त्या माऊलीची भक्ती केल्यानंतर प्राप्त झालं बरं त्याच्या पुढे अनेक लक्ष्मण महाराज म्हणतात लक्ष्मण म्हणे त्याचा दीन लक्ष्मण महाराजांनी माऊलीची स्तुती केलेली आपली आपण स्तुती करायची गरजच नाही आणि प्रेमे करी हो स्मरण प्रेमानं अंतःकरणातून लक्ष्मण महाराज ज्यांचे 4500 अभंग आहेत असे लक्ष्मण महाराज आपण किती अभंग लिहिले मग आपण अभंग नाही लिहिले तर मग भक्ती कराय का हरकत आहे ज्यांनी 4500 अभंग लिहिले ती सुद्धा ह्याच्या पायावर लोळतोय असा साधा सोपा लक्ष्मण महाराजाचा चिंतनासाठी अभंग घेतलेला मान्य आहे गुरुजी मान्य आहे गुरु आणि लिंग जंगमाची सेवा आपुले कल्याण व्हावे त्याच्याशी काय ही शिवपाठ करा शिवपाठ पण माझं काय म्हणणं होतं असू द्या थोडा होईल तर तुम्ही आम्ही नाही घ्यायचं तर घ्यायचा कोणी मग हा चिठ्ठ्या करून द्यायला येईल काहीतरी पास तर व्हावं लागत पासच करायचं म्हणून चिठ्ठ्या द्यायच्या काय होतं नाहीतरी आता कोण लय अभ्यास करून पास मग तशा पद्धतीनं हा माऊलीचा अभंग या ठिकाणी चिंतनासाठी घेतलेला आहे साधा सोपा टाइम संपलं कीर्तन संपलं अभंग सुनेला मला शिवहर राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी आपल्याला हा जो सप्त्याचा नियम लावून दिलेला आहे हा नियम दुसऱ्या तारखेवर काय नाही लावून दिला ही महिना इतका आपल्यासाठी पवित्र स्वच्छ शुद्ध आणि चांगला आहे थोडं काम केलं तर लय मोठं पगार थोडं काम केलं की लय मोठी पगार तसं ह्या महिन्यामध्ये तुम्ही या क्षेत्रामध्ये यायचं हे क्षेत्र पुण्यवान आहे पावन आहे आणि या ठिकाणी येऊन नामजप करायचा पारायण करायचं भजन करायचं कीर्तन श्रवण करायचा श्रवण भक्ती नवविधा भक्तीमध्ये आहे आणि ह्या जर सर्वांचा तुम्ही लाभ घेतला ना एक म्हणलं की 100 म्हणलं की 1000 म्हणलं की 10,000 म्हणलं की लाख इतक्या पटीनं वाढ होत चालते या ठिकाणी तुम्ही नाम जप केला पारायण केलं भजन केला कीर्तन केला
तर अशा पद्धतीनं राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराजानं आपल्याला याच महिन्यामध्ये कार्तिक पौर्णिमा कार्तिक म्हणजे कोण आहे? साक्षात शंभू महादेवाचे चिरंजीव होते, ज्येष्ठ चिरंजीव. आणि ती ज्येष्ठ चिरंजीव कोण आहे? तर इथं बसले ते येऊन. कसे बसले येऊन? उगम तोंडाने म्हणायचं नाही. बसवलिंग म्हणे पवित्र ती भूमी, रुजले कार्तिक अवतार. कार्तिक स्वामी तोंडाने म्हणायचं नाही, लिखी पुरावा. बसवलिंग म्हणे पवित्र ती भूमी, रुजली कार्तिक अवताराया. त्या त्रिभुवनाच्या मालकाला समजलं की बाबा रे, नेकनूरला माता पार्वती आणि शिवलिंग स्वामी आहेत आणि तिथं स्वच्छ आणि शुद्ध भूमी आहे. आणि त्या भूमीमध्ये जर बीज पेरलं तर नंबर 1 च उगवणार आहे. नंबर 1 च बिगर पाण्याचं, पाणी सुद्धा द्यायची गरज नाही. मनमत मावणी म्हणतात, जर जमीन खराब झाली असेल त्याला नांगळा, मोगडा, कुळवा तसं करायची गरज. नुसतं बी टाकल्याबरोबर नंबर 1 दिन पाण्याचं नुसतं जायचं, दूध काढूनच आणायचं काम आहे. आणि त्या पद्धतीने माझ्या माऊली या भूतलावरती अवतार घेतला. साक्षात कार्तिक स्वामीचा अवतार मध्ये संत शिरोमणी मनमत माऊली. आणि असा हा त्रिपुरारी पौर्णिमेचाच दिवस का यांच्यासाठी महत्वाचा आहे. त्रिपुरारी आपण वाद करतो. आता या ठिकाणी बघा, या कार्तिक महिन्यामध्ये किती दीपोत्सव चाललेले. तर ह्यांचा नवस आहे, त्यांचा नवस आहे, त्यांचा नवस आहे, त्यांचा नवस आहे. कशामुळं? या पवित्र क्षेत्रामध्ये माझ्या माऊलीच्या समोर जर तुम्ही दीपाचं पाजळ केलं, दीप लावले किंवा वाती लावल्या, अहो जो कुबेर आहे ना, कुबेराला एक दिवस असा होता, खायला अन्न नव्हतं. खायला गावात भिक्षा मागत इकडं तिकडं हिंडायला लागला. संध्याकाळ झाली, आबाळ आलाय, निवारा पाहिजे, कुठं जावा. एका देवळात जाऊन बसला, तिथं तर लाईट गेली, असंच कडकाय लागलं म्हणून आबाळ आलं. मग दिवा चालू होता, निस्ती थोडी वाद पुढं सरकीत हाय ही बी वाद संपून गेली. धोतर फलम धोत्राची वाद करून त्याच्यात लावली आणि रात्रभर त्या महादेवापाशी उजेड झाला. त्या कुबेराला वाटलं, त्या गरीबाला वाटलं की बाबा रे, या महादेवाच्या मंदिरात उजेड व्हावा नाही, त्याला दिसण्यासाठी त्यांनी लावली. पण ती महादेवाने जाणून घेतली की माझ्यासाठी भक्तांनी लावली. आणि अशी ही त्रिपुरारी पौर्णिमा, त्रिपुरासुर दैत्याचा वध केला तसा माझ्या माऊलीनं आपल्या या हृदयामध्ये असलेल्या षडरिपूचा वध करण्यासाठी अवतार घेतलेला आहे. शिवहर त्रिपुरासुर दैत्य मारला, समजा देव बिव आनंदात झाले. पण या हृदयामध्ये असलेले षडरिपू काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ, अहंकार ही कुणी मारायची. आणि त्याच्यासाठीच काय सांगितलं लक्ष्मण महाराजांनी? मनमत स्वामी सिद्ध पुरुष स्तवा तोडील भवपास. 3 ताप आहेत, ती जाळतात, पण कशा करतात? ह्याची भक्ती केली तर नाही तर नाही. बरं, असाच आणि का आपला उपक्रम चाललेला आहे. माऊलीनं एकदम या सप्त्यामध्ये माझ्या माऊलीचं चरित्र या ठिकाणी चालू केलेलं आहे. वीज तिथूनच आहे माझ्या अंदाजे, बरेच वीज तिथं आहे. आता का तुमचं लावायचं काम आहे, पोरा सोराचं पाणी बिणी घालून वाढवायचं. तसं काय व्हायना समजे करते म्हणून होतंय, नाही केलं कसं म्हणलं होय आपण. मग अशा पद्धतीनं काल काय माझ्या माऊलीचा जन्म आनंदात साजरा केला या ठिकाणी. हा मनमथा झाली की रे पहाट, तुम्ही जन्म केला, 1 दिवस झाला, आता मनमत मोठा झाला ना, मग सकाळच्याला उठवायचं म्हणलं, कसं उठवायचं? इतकं मऊ बोलावं लागतंय बघा. आपल्यात उठतो का नाही असं बोलून काय त्या पार्वती मातेचं बोलण्याची शब्दाची रचना बघा. मनमथा झाली की रे पहाट,
पचिवल्या उठणार रे बाबा, चिमण्या सुद्धा वाढायला तू आणि कुठलेला नाही का? मग त्या टायमाला मामी माझं आई आता उठतो. मग मी नव्हती आई, किती प्रेम वाटतं या शब्दामध्ये. आणि अशा पद्धतीने माझ्या माऊलीचा सोहळा या ठिकाणी चालू आहे. आणि त्याच्याच समोर, त्याच्याच दरबारात आणि त्याच गुणगान, किती आनंद आहे हो. शिवहारा मन्मथ स्वामी, स्वामी आता मन समजायला समजला. स्वामी स्वतःतला जो मी घालितो, स्वतः मधला जो मी घालवितो तो आम्ही स्वामी. कुठं गेलाय आमचं स्वामी? दुसऱ्याकडे काय, आपल्याकडेच बघायचं असं. ज्याच्या मधला मी जातो आणि तो कोण आहे? स्वामी. मी आणि तूपणा आणून उरले. आणि ही जर मी तूपणा नाही आला तर अक्षय सुखाची प्राप्ती होती म्हणून लक्ष्मण महाराजांनी सांगितलं. अक्षय सुखाचा याच कोणता लागावा? सुखाचं नाही. सुख का टिकत का? टिकत नाही ती सुख. अक्षय सुख पाहिजे. अक्षयी मध्ये, अक्षयी पात्रामधलं अन्न जसं कधीच संपत नाही तसं अक्षय सुख सुद्धा कधी संपत नाही. याच्या पुढे जायचं का? याच्या पुढे शरण आलो देवा संसाराच्या भेदे कैलासी अक्षयी सुखाचा लागला मनोनी पायावर शिरण जायचं कशामुळं? अक्षय सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून. पण आता कसं आहे का ते तुमचा आमचा ह्याच्यात काही संबंध नाही. ही काय कधी कधी कधीच काय होईल काय सांगायला येत नाही. पण ही गबाळ बरं आहे मला. लाईट नाही, लाईट नसल्यावर तरी मुख्याने असते, पण असून मुख्याने लय आनंद, लय आनंद. दुःख मानायचं नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा बरवासा. हाय येळ घिटाळ कुठून निघून गेला पुन्हा मग काय करायचं? वांगा येऊ द्या, मशीन येऊ द्या, काय नाही. हा ह्याच्यात आनंद आहे. माझ्या माऊलीनं 450 वर्षापूर्वी कशावर भजन केलं? कशावर केलं? मन्मथाचे मधुर वाणी सिद्ध पुरुष मन्मथ स्वामी. आता सिद्ध, सिद्ध म्हणजे काय? ज्या ठिकाणी सिद्ध आहे त्या ठिकाणी अशुद्ध सुद्धा असतं. अशुद्ध आहे म्हणून शुद्ध आहे, आणि शुद्ध आहे म्हणून अशुद्ध आहे. पूर्व आहे म्हणून पश्चिम आहे, आणि पश्चिम आहे म्हणून पूर्व आहे. दक्षिण आहे म्हणून उत्तर आहे, उत्तर आहे म्हणून दक्षिण आहे. डावा आहे म्हणून उजवा आहे, उजवा आहे म्हणून डावा. हीच नसते ह्याला काय किंमत आहे हो? कृष्ण आहे म्हणून शुक्ल आहे. कृष्ण पक्षामध्ये काय पौर्णिमेचं चांदणं दिसतंय, आणि शुक्ल पक्षात काय चांदणं दिसतंय. कृष्ण नसल्यावर काय बघतो? हा म्हणजे काही चांगलं असतं, काही वाईट असतं, म्हणून चांगल्याला किंमत. आणि त्याच पद्धतीने माऊली काय म्हणले? बाबा रे, मानवाचा जन्म हाची महालाभ उपाय.
सांगितलं उपाय सुलभ सापडला. ह्याच्या व्यतिरिक्त उपाय कुठलाच नाही. भरपूर येऊन यायचं, भरपूर जन्मायचं, भरपूर जीवायचं, पण तिथं गेल्यानंतर माळ वडावं लागती, बदलावं लागती, मग समजत नाही. या मानवाच्या जन्मामध्ये समजत आहे. म्हणून माऊलीनं सांगितलं उपाय सुलभ सापडला. हे उपाय सापडला का नाही आपल्याला? मग सापडलाय, मग हारपून द्यायचा का? जाऊन द्यायचा का? नाही. आणि माऊलीनं घट्ट पकडून धरला. मन्मथ स्वामी सिद्ध पुरुष सिद्ध आहेत, शुद्ध आहेत. ते शुद्ध आहे ना एकदम मोठा असतो. जी शुद्ध आहे ना त्याच्यामध्ये मापच नाही. आकाश एवढं, मग आता माप नाही सांगायचं म्हणलं की केवढं एवढं एवढं एवढं. आकाश एवढं म्हणलं काय सांगावं, हात केवढा करावा, उभा असं करायचं, मग तेवढंच आहे बघा. जी शुद्ध आहे, समजा एखाद्या टोपल्यामध्ये पाणी ठेवलं प्यायला, आपल्यासाठी प्यायला ठेवलं, पण ते पाणी चिमणी कुत्र मांजर काहीतरी पिऊन गेलं, ती कोणीतरी बघितलं, आणि मग त्याच्यानंतर आपण जाऊन प्यायचं पाणी. ज्यांनी बघितलंय ती म्हणणार ती खराब आहे, ती उष्ट पाणी, कुत्र मगाच पिऊन गेलंय. कशामुळं? पाठीमध्ये टोपल्यामध्ये आहे म्हणून. आणि ती जर नदीमध्ये कुत्र पाणी पिऊन गेलं तर, नदीमध्ये कुत्र पाणी पिऊन गेलं, अहो ते उष्ट पाणी पिऊ नका, काय माती हा प्यावा काय पुन्हा. मग तस जी मोठ आहे ती काय आहे? शुद्ध आहे. मग माझ्या माऊली कशी आहेत? लक्ष्मण महाराजांनी सांगितलं मन्मथ स्वामी सिद्ध पुरुष. ती सिद्ध आहे, ती शुद्ध आहे, आणि जी शुद्ध आहे ती केवढं आहे? मग त्या पद्धतीने माऊली म्हणतात की बाबा रे, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर मी तुम्हाला सांगितलं, उजवा आहे म्हणून डावा आहे, पूर्व आहे म्हणून पश्चिम आहे. आणि तसंच माऊली म्हणले जे शुद्ध आहे त्याच्यात माग लागणं म्हणजे मग अशुद्धाला काय करायचंय? ही देह तर नाशिवंत आहे, ही माऊलीला कळालं. मग माऊली म्हणले नाशिवंत देहाच्या आपल्याला माग लागायचं नाही. हाड आहे तर मासा आहे, काय आहे? ही जे आहे आपण अन्न खातो आणि त्या अन्नापासून तयार होणाऱ्या हे वस्तू समजा. पंचमहाभूताचं शरीर पण तयार म्हणजे जरी छोटं असलं त्याची वाढ कशामुळे होती? अन्नापासून होती. आणि अन्न भात असू द्या, भाजी असू द्या, भाकरी असू द्या, किती दिवस चांगली राहते? 1 दिवस, 2 दिवस. फ्रीज मध्ये ठेवलं तर 8 दिवस. बरं काढा बाजूला खावा बरं. म्हणजे अशुद्ध आहे. मग माऊलीला काय वाटलं? बाबा ही देह अशुद्ध आहे, मग ह्या देहाला घेऊन काय बसायचं आपण? माऊली याच्या पुढे एक पाऊल टाकला. नाही म्हणले आपल्याला देह ही नाशिवंत आहे, याच्या माग लागायचं नाही. मग माऊलीनं म्हणले आत्मा काय करायचा? ब्रह्मांडामध्ये न्यायचा. आणि योग साधना आरंभ केली. साध्य झाली, साध्य झाली. आणि आत्मा ब्रह्मांडामध्ये नेऊन ठेवून
450-60 वर्ष झाली तरी आपण आणि स्वतःचा जय जयकार करतो. कशामुळं आहेत म्हणून करतो, नसल्यावर कोण करायला लागले. माणूस पुढे गेला तर मागं नाव सुद्धा काढत नाही. समज या 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 आता काय या पुढे गेलो तर मागं शिवाय देतो, आता काय या. तसं माऊली 460 वर्ष झाले तरी सुद्धा आपण त्यांचं नाव घेतो, म्हणजे ती आहे. बर कोण माऊली, कोण माऊली? देव आहे तर माऊली, देव आहे तर माऊली, माणूस आहे तर माऊली, भूत आहे तर आहे कोण? देव नाही, माणूस बी नाही, भूताचं तर काय संबंध नाही, राक्षसाचं तर काय संबंध नाही. ज्या टायमाला पाप आणि पुण्य समान होईल त्या टायमाला तुम्ही आम्ही होता. आणि ज्या वेळेस पुण्य संपून जाईल आणि पाप भरपूर होईल त्यावेळेस देव होईल. बरोबर आहे का? पण जो देव आहे आणि त्यांच्या हृदयामध्ये जी ज्ञान ज्योत आहे, आत्मज्योत आहे, आणि ती ज्योत म्हणजे कोण आहे? म्हणून माऊलीने सांगितलं गुरु गुरुदेवा ताई देवा. लांब जायची गरज नव्हती आपल्याला. काय करायचं आपला आवाज चालायचं. काय करायचं? अरे तुमच्या हृदयामध्ये जी ज्ञान आहे, जी ज्योत आहे, तुम्ही आहेत उभं ना, ती जी अस्तित्व आहे तुमच्या अंगामध्ये, ती अस्तित्व म्हणजे कोण आहे? ही आहे. आणि ती जर अस्तित्व बाजूला निघलं तुमचा विषय संपला. तुमचा म्हणजे कोणाचा? देहाचा विषय संपला. देह म्हणजे कोण आहे? पंचमहाभूताचा आहे. तुमचा काही संबंध नाही त्यासोबत. पण आहे कशामुळं? शुद्ध. ही इतकं अशुद्ध आहे म्हणता का? एक दिवस आंघोळ नाही केली ना काय काम आहे? इतके होलय तर इतके समजा म्हणजे खराब खराब वास इतकी समजा तीच आहे. पण ह्याला रोज गन पावडर लावायची, कपडे इस्त्री करायला घालायचे, असं तसं जमत तर व्यवस्थित राहते, नाही तर वाईट. आशे शुद्ध भाव, आशे शुद्ध भाव. आसे शुद्ध भाव, आसे शुद्ध भाव, आसे शुद्ध भाव. कुणाचा भाव सुद्धा आहे? अरे साक्षात पार्वती माता विचारित असताना शंभू महादेव सांगतात मी कुठे? नाहम वसावे कैलासे, नच नेहरू नच मंदिरे, मद भक्ता यत्र तिष्ठन्ति तत्र तिष्ठा. हे पार्वती मी कुठं आहे माहिती का तुला? कुठं आहे मी? या ठिकाणी असे समजे गण बसलेले आहेत ना, माझे भक्त बसलेले आहेत ना, आणि त्या ठिकाणी प्रमद गणाची आमेळी. कुठं चंद्रमौळी शंभू माझ्या कुठं आहे? ज्या ठिकाणी गण आहे का? तुम्ही कोण आहेत? आणि इथंच आहे शंभू महादेव. आणि त्यांचं जर चिंतन केलं, त्यांचं जर स्मरण केलं, स्तवन केलं तर आपले ताप निघून जातात. स्तवा तोडील भव पाश, पाश पाश ती आहे ना, पाश तर असा निघून जातोय. वो पाहुणे आयशा शिवभक्त आला. पाश कोणाचा आहे? पाश कोणाचा आहे? आणि यम तर थरथर कापायला लागला. काय करायचं त्या पासाचं सांगा. तुम्ही म्हणता ना यमापाशी पास आहे, पण ह्या वाघाला गेलं की थर 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 होत यमाला. पाहुणे आयशा शिवभक्ताला यम ही थर थरला दयाळा मंत्र. आणि त्या मंत्राचं इथं ठसवून जर घेतलं का तर यम कापत आहे, नाही तर ती मंत्रच का आठवायचं नाही. यम दिसल्यावर मग कसा थरथर कापत तुमचा तुम्हाला, तुम्ही थरथर कापताना उरपाट होत असतं. पुन्हा एकतर लावलं तर जा म्हणायचं, तिकडलं काम असेल तर मग तुमच्याकडे दिलं असतं. तसं
मंत्र मनी ठसला, या मनामध्ये जर मंत्र ठसला तर तो यम कापतो, नाही तर कापत नाही. त्याच्या पुढे जाऊन लक्ष्मण महाराज म्हणतात ताप आपल्या भागात जे आहेत, किती ताप आहेत महाराज. ताप आता शिकी एक सुटलंय अर्धी सुट्टी. पहाटे 3 वाजता आपल्या मागे किती ताप आहेत, पण आता आपल्याला कोणते कोणते ताप आहेत. टायफॉइड मध्ये लई नमुने निघलेत. आता ताप आले की समजा अवघड होते. हातरून धरतय माणूस, बाहेरच निघत नाही. आपल्याला फक्त पहिले होते ताप, हाडी तापन ताप एवढे 2 होत, पण आता टायफॉइड मध्ये 10-15 लिस्ट येतो. ही आहे का, ती आहे का, ती आहे का, ती आहे का, ती आहे का, समजा तापच आहे. पण माऊलीनं त्याच्यावर बी औषध दिलंय. फक्त ती एकच गोळी घ्यायची, कोणती बी ताप असू द्या. भवरोगावरी ती भवरोगा सांगितलं बाबा रोग कोणताही होऊ दे तुला, काही हरकत नाही. फक्त औषधी एकच घे, काय शिवनाम. आणि ही जर नाम घेतलं तर कुठलाही रोग पळून जातो, येतच नाही, यायचं तर लांब राहिलं. आणि तशा पद्धतीनं 3 ताप निघून जातात. आणि ही ताप निघून जातात कशामुळं, तर ह्या नावामुळे. मग याच्या पुढे जाऊन माऊलीनं सांगितलं, आणि माऊली म्हणतात की बाबा रे ही सामर्थ्य माझ्यापाशी कसं. आपल्याला जर भोग घ्यायचा असेल, काय खायचं असेल, काय प्यायचं असेल, आराम करायचा असेल, तर ह्या शरीराची आवश्यकता आहे. जप करायचा असेल, ध्यान करायचं असेल, पारायण करायचं असेल, याच्याशिवाय आपण करतो का. प्रारब्ध प्रारब्ध तो त्याचे सर तसे भोगे, मग ते मग उजडण उद्या मंगळवार आहे, मी झोपत. गाऊ नाचू आनंदाने. आणि या माऊलीच्या दरबारात जर आनंदाने नाचलं तर काय नाचाचं सुख तुम्हाला गाऊ नाचू आनंदाने पाहो कैलास. केले म्हणजे सुखच ना होय. आपण
कैलासातलं सुख प्राप्त होतंय कुठं नाचण्यापेक्षा या ठिकाणी नाचायचं. आपला विषय असा होता तापत्रय तो निवारी. आणि याच्या पती एवढं सामर्थ्य का लगे आमचं तापत्रय झालं नाही एवढं त्याच्यापाशी आहे का? असलं तरच बोलत ना माणूस, नसल्यावर कशाला बोलत. हा आणि या देहाला आपला मगाचा विषय होता भोग भोगण्यासाठी देह भेटला. गत जन्मीचे प्रारब्ध आपल्या बरोबर आलेले असते आणि त्या प्रारब्धामुळं जन्म भेटतो आणि ती प्रारब्धानंतर जन्म भेटला की ती भोगीत राहायचं. मग भोगीत असताना दुसरं बी गटुड तयार होतंय. पहिलं संपत आहे नाही संपत आहे तवर प्रारब्ध आणि ते प्रारब्ध काय तसं शिल्लक राहतं. शिल्लक राहिलं तुमचे 100 संपले की तुम्ही निघाला पण ही गटुड संघाच येतं. गटुड इथं राहत नाही. गटुड संघ आलं की गटुड वरी बसू देत नाही. चला म्हणतं खाली. ही कर्मभूमी आहे. ही भूमी कोणती आहे? कर्माची भूमी आहे. आणि हिथं येऊनच कर्म करावं लागतं. आणि कर्म केले सत्कर्म करा की दुष्कर्म करा. कर्म कर्मच असते. गेले या कर्माचे आपण जर कर्म केले तर त्याचं फळ याच जीवाला भोगावं लागतं, याच देहाला भोगावं लागतं. मग ही याच्यापती एवढं सामर्थ्य आहे की बाबा आमचे 3 ताप झाले नाही एवढं. हो आहे ना. ती कोण आहे? मी तुम्हाला मागे सांगितलं जी साक्षात देव आहेत आणि त्यांच्यामध्ये चालणारे हिंडणारे जे आहे ना आत्मज्योत ज्ञानज्योत आणि तीही आहे. आणि तशा पद्धतीनं याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे का? आहे. कसं? 3 ताप जातो. तापत्र येतो निवारी भक्त जना सहाय्य करी. आणि त्यांनी जर आपले ताप घालविले तर आपल्याला सहाय्य झालं नाही तर काय सहाय्य झालं? एखाद्याने वजन जर खाली केलं थोडं उचललं तर सहकार्य केलं म्हणा येते. नाही वजन उचललं कसं सहकार्य केलं म्हणा येते. हा तसं एक कापडाचा ढेगार आहे. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा संत येते जगा. माणूस सारखे दिसायला येत बर का. दिसायला फक्त माणसासारखे पण ती माणूस आहेत का? नाही. आता आपण चालत कापडाच्या ढेगाऱ्याकडे. कापडाचा एवढा गड्डा आहे. योगाने काही त्याला काढी लागली अगर पेटला ती गट्टा. त्याच्याकडे कुणी बघितलं नाही. असा पॅक बंद खोलीत होता. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, 8 दिवस गेले, 10 दिवस गेले. दार उगलं तर कापडाचा गट्टा बघितला. बसायला तशी थापी दिसती. थापी दिसते ना. आहे गट्टा. काय आहे? गट्टा आहे पण काय थापी आहे. पण त्या थापीला जर असा हात लावला तर ढासळण का नाही. हा तसं समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून संत येते जगा मानवासारखे. ती माणूसासारखे दिसायला होते. आपण फोटो बघतो तुम्हाला बसावणीचा. आपल्यासारखे हात येतं, आपल्यासारखं नाक आहे, आपल्यासारखे डोळे येतं, आपल्यासारखे होट येतं. समजा आपल्यासारख्यात पण ती माणूस आहेत का? कापडाचा गट्टा दिसतोय पण हात लावला तर पडतोय. फक्त दिसायला येते. असायला आहे का? हा तसं माऊली फक्त दिसायला येतं. मग त्यांनी जरी कर्म केलं कर्म शिल्लक कुठं राहतं? ह्याच्यामध्ये राहतं. आणि हीच नाही त्यांच्यापाशी. मग कसं शिल्लक राहील? मग नाही शिल्लक राहिलं की जायची यायची गरज आहे का? तर कर्मच नाही ना. कर्म जर शिल्लक राहिलं तर डबल जन्म मृत्यू. पण कर्म शिल्लक राहत नाही. कशामुळे राहत नाही? ज्ञान अग्नीने आम्ही दहन केलेलं ह्याला सर्व. माझ्या माऊलीनं काय केलंय? ही स्थूल जी आहे ना ज्ञान अग्नीनं जाळून टाकलं ह्याला. आणि जाळून टाकल्यानंतर मग कर्म कुठं ठेवायचं सांगा? पिशवीच नाही तर सामान कशात भरायचं? पिशवीच नाही, पोतच नाही तर साखर कशात भरायची? ज्वारी कशात भरायची? तसं शरीरात नाही. कर्म कुठं ठेवायचं? म्हणून ही माऊली काय करते तर 3 ताप आहेत ते जाळून टाकते. आणि त्यांनी ताप आपले जळले की भक्त जना
अतिथीन उद्धारी अतिथीन उद्धारी आपलं ही हा पण ज्यावेळेस गुरुचा वरद हस्त आपल्या डोक्यावर पडला डॉक्टर संत सद्गुरु शिवाचार्यांनी मांसपिंडाचा मंत्रपिंड सांगण्याचा केला. आपले आपले गुरु कोणते असू द्या, तुम्ही काय मासाचे गोळे होता, तुमचा काय संबंध होता का? पण ज्या वेळेस कृपा आशीर्वाद माऊलीनं दिला आणि त्याच वेळेस तुम्ही काय झालात, मंत्रपिंड झाला. मंत्र अग्नीने आम्ही दहन झालेलो आहोत. त्याच्या अग्नी आम्हाला ही साधा अग्नी काय करीत नाही. अहो आज सकाळचीच मरणाची गती होती मंदिरामध्ये. एका माय माऊलीच्या कुठं मागं पोळलं तुम्हाला सांगतो, पण त्या बिचारीनं हुस केला नाही का? मंत्राग्नीनं जाळलंय, ही तू काय करणार आहे, वाती काय करणार आहे? तस माझ्या माऊलीच्या दरबारामध्ये आज ताजच उजळ अजिबात तू हुस केला नाही, नाहीतर दुसरी तापत्र येतो निवारी भक्त जना सहाय्य करी. आपला उद्धार केला, आपल्या या हृदयावर इष्टलिंग धारण केला आणि याच्या पुढे जाऊन अनेक माऊलीनं सांगितलं लक्ष्मण म्हणे त्याचा सुट्टीची एक पार्टी कसं टायमाला बंद नाही. आता मधली तर चालू तर 12 वाजल्या आणि 11च्या आत जर आपल्याला कीर्तन संपवायचं असेल तर मधलं तुम्ही शंकरमाई घ्यायलाच पाहिजे. जर 11च्या पुढे टाइम गेला, काय कारण असतं आपलं कीर्तनात उशिरा सुरू झालं तर मधलं शंकरमाई नाही घेतलं तरी चालतं. शिवहार महाराज इतके दिन गरीब 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 झाले आणि प्रेमानं माऊली महाराज मी सदैव आपला ऋणी आहे का? तरी या हृदयामध्ये तुमचंच नाव आहे म्हणजे तुमचं एक आहे आणि त्या परसिद्धाच एक आहे. परसिद्धाने कृपा आशीर्वाद दिला आणि तुम्ही आणि त्यांच्या पुढचा आशीर्वाद दिला म्हणजे त्याच्यामुळं लक्ष्मण महाराजांनी प्रेमानं सांगितलंय तुमचा दिन मी तुमचाच गरीब आहे बरं का, तुमच्यापाशी मला कवा येऊन देत जावं बरं का. 4,500 आलं तरी सुद्धा म्हणले मला येऊन देत जावं बरं का, तुमच्यापाशी गरीब माणूस आहे, जायला यायला वाट राहावी. म्हणून लक्ष्मण महाराजांनी सांगितलं आपण राहायला यायला वाट कशी करतो, ही पोरगी आमच्या तुमच्यापाशी राहू दे म्हणजे जायला यायला वाट होईल. सुईनी केली म्हणजे जायला यायला वाट झाली ना. पण लक्ष्मण महाराजांनी तसं नाही केलं. लक्ष्मण ही तुमचा गरीब माणूस आहे म्हणले, सदैव जाणं येणं तुमच्याकडे माझं राहील. आणि आज सुद्धा महाराज निवांत निवांत वातावरण असावा. माऊली झाडाला जाणार, आंघोळ करून येणार, आलं म्हणाला मला पंचकुंडला जाणार, तिकडून खराबाचा नुसता आवाज काढणार. हे काय सांगायच्या गोष्टी नाहीत. पण आता कसं असं ऊस मिळून आल्यावर जमते देत नाही माणसाला. काय तुम्ही काय दुसरी आहेत का? तुम्ही समजा आपले म्हणजे असा साधा स्वभाव कीर्तनासाठी घेतलेला अभंग लय लाभवाची बट पड घालणे उजडल की. आणि कारण तेवढं हाय बी होय मा काय बाजूला काय कमी केलं. समजा ऐश्वर संपन्न परमार्थ आपला काही कमी नाही. असं आनंदाने रोजची रोज सर्वांनी यायचं, कीर्तन जोरात करायचं. आणि माझ्या माऊलीच्या समोर 15 तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि गुरुमाऊलीचं या ठिकाणी कीर्तन आहे आणि त्या कीर्तनामध्ये सर्वांनी सहभागी होऊन गाऊन असो आनंदाने म्हणल्यासारखं त्या कार्यासारखं सुख तुम्ही प्राप्त करून घ्या. एवढी तळमळीची विनंती तुम्हा सर्वांना आहे. आणि ही सेवा ही माझी वाक पुष्प सुरुवात करून दिली की जमत उद्या
परमार्थाची वाढ झाली पाहिजे. हा? वाढवलो की सदाचार सद्विद्येचा परिवार. सर्व आणि हीच प्रसाद आहे, दुसरा प्रसाद नाही हो. काय मी निवड गेला माणूस बोलायचं तुमच्या सगळं पाहायचं घंटा 2 घंटे तुम्ही आम्ही बोलत राहायचं त्याला काय असतंय. पण फक्त बाजूला जायचं नाही उभी याडी नाही. आणि ही जी मला बुद्धी प्राप्त झाली जागीरदार मठाधिपती श्री गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज तथा आमचे ज्येष्ठ बंधू नागनाथ बाबूया स्वामी यांचा टप्पा आशीर्वाद आहे. आणि ही जी सेवा आहे ना जी योग्य आहे ती तुम्ही घेऊन टाका आणि जी अयोग्य आहे ती माझी मला परत देऊन टाका. झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. डोळे लावू नका. लक्ष्मण